नमस्कार. नेहमीच्या त्याच त्याच चवीचं जेवण जेवून कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने ही मसाला खिचडी बनवून बघा. अतिशय चविष्ट अशी ही मसाला खिचडी तयार होते. सर्व भाज्यांचा वापर करून आज आपण इथे मसाला खिचडी बनवणार आहोत. मसाला खिचडी बनवण्यासाठी इथे आपण बारीक चिरून घेतलेल्या भाज्या, त्याच्यानंतर 2 वाटी इथे आपण नेहमी भाताला जो तांदूळ वापरतो तो तांदूळ घेतलेला आहे. त्याच्यानंतर अर्धी वाटी मुगाची डाळ 10 मिनिटासाठी भिजवून घेतलेली आहे. तर इथे आपण आता मसाला खिचडी कुकरमध्ये बनवणार आहोत. त्याच्यासाठी इथे कुकरमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून झाल्यानंतर 1 चमचा आपण साजूक तुपाचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर आवडीप्रमाणे खडे मसाल्यांचा वापर करायचा आहे. खडे मसाले परतून झाल्यानंतर पातळ उभे चिरून घेतलेले 2 कांदे, कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथे कांदा परतून होईपर्यंत एक वाटण तयार करून घेणार आहोत. इथे आपण मिक्सरच्या भांड्यात 1 टोमॅटोचा वापर करणार आहोत. 15 ते 20 छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 छोटा आल्याचा तुकडा. पाण्याचा वापर न करता हे वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. इथे वाटण छान बारीक करून झालेलं आहे. दुसरीकडे इथे पाहू शकता कांदा छान परतून झालेला आहे. कांदा परतून झाल्यानंतर जे वाटण तयार करून घेतलेलं आहे टोमॅटोचं, ते वाटण आपण आता कांद्यामध्ये परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटांसाठी हे वाटण परतून घ्यायचं आहे. म्हणजे कांदा आणि जे टोमॅटोचं वाटण तयार करून घेतलेलं आहे त्याचा कच्चेपणा नाहीसा होतो. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला टोमॅटो कांद्यामध्ये परतून घ्यायचं आहे. साधारण तेल सुटल्यानंतर इथे पावडर मसाल्यांचा वापर करायचा आहे. 3 चमचे आपण घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. 1 चमचा गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता. पावडर मसाले आपण 1 मिनिटभर परतून घ्यायचे आहेत. अगदी तेल सुटेपर्यंत स्लो गॅसवर आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत. इथे आता मसाले परतून झालेले आहेत. मसाले परतून झाल्यानंतर अर्धी वाटी आपण डाळ भिजवून घेतलेली आहे. त्यातील पाणी काढून टाकायचं आहे आणि डाळ आपण ह्या मसाल्यावर परतून घ्यायची आहे. पाण्याचा वापर न करता ही डाळ मसाल्यावर परतून घ्यायची, म्हणजे खिचडीला चव छान येते. तर इथे आपण आता मसाल्यावर ही डाळ परतून झालेली आहे आणि बारीक चिरलेल्या भाज्यांचा वापर करायचा आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता. भाज्या आता आपण 1 मिनिटभर मसाल्यावर परतून घ्यायच्या आहेत. भाज्या परतून झालेल्या आहेत. इथे आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ आहेत, ते तांदूळ आपण या मसाल्यावर परतून घेणार आहोत. इथे आपण आता तांदूळ परतून झालेले आहेत. इथे मी ही खिचडी थोडीशी मऊ बनवणार आहे, त्याच्यामुळे इथे मी 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. तर इथे आपण 4 वाटी पाण्याचा वापर करणार आहोत. खिचडी तुम्हाला कितपत मोकळी किंवा सुटसुटीत हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. इथे मला ही खिचडी थोडीशी मऊसर हवी आहे, त्याच्यामुळे थोडं पाणी जास्त ठेवणार आहे. तर इथे आपण गरम केलेल्या पाण्याचाच वापर करायचा आहे, म्हणजे खिचडी छान तर्रीदार आणि अगदी चमचमीत अशी तयार होते. इथे आपण आता पाण्याचा वापर केल्यानंतर खिचडी एकदा ढवळून घेणार आहोत. तर इथे आपण आता खिचडी ढवळून झाल्यानंतर चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे. चवीनुसार मिठाचा वापर केल्यानंतर खिचडी एकदा आपण आता ढवळून घेणार आहोत आणि कुकरला झाकण लावून 1 ते 2 शिट्यांमध्ये खिचडी शिजवून घेणार आहोत. तर इथे आता खिचडी ढवळून झालेली आहे. कुकरला झाकण लावायचं आहे आणि 2 शिट्यांमध्ये ही खिचडी आपण तयार करून घ्यायची आहे. कुकरला 2 शिट्या झालेल्या आहेत. कुकर साधारण थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण काढून मस्त चमचमीत झणझणीत अशी मसाला खिचडी तयार करून झालेली आहे. वरून आवडत असल्यास तुम्ही साजूक तुपाचा वापर करू शकता. तर इथे आपण आता खिचडी एकदा ढवळून घेणार आहोत आणि खिचडी एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. अतिशय चविष्ट अशी ही मसाला खिचडी तयार होते. नक्की एकदा अशा पद्धतीने ही खिचडी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.